अस्तित्वात राहणार नाही आणि अस्तित्वात राहिला तर फक्त लहान छान कलमे लावून त्यांना उद्या बेल होतील तशा कारवाई न करता जर ते आमच्याशी भांडतील, गुन्हे धंदे चालून जर आमच्याशी भांडतील तर आम्ही पण एक कदम पुढे जाऊन त्यांच्याशी भांडणार. अशा प्रकारचे रुख घेऊन पूर्ण परिसरात दारू मुक्त, ड्रग मुक्त, जुवा मटका जे काही इतर गोष्टी अवैध कृत्य असतील ते पूर्णपणे नष्ट करा. जे काही अशा गुंडेगारी ते भाईगिरी सारखे असतील त्यांना साहेब उचला, एक दिवशी बोलवा, त्यांना प्रेमाने समजावून सांगा की पुढच्या दिवशी त्यांचे दादागिरी दिसली तर त्यांना आमची दादागिरी दिसतील, हे जरा त्यांना प्रेमाने समजावून सांगा. आणि पूर्ण परिसर जर आम्ही आता आलेले आहे, आता मला अपेक्षा आहे शेळके साहेब की आता आपण 1 महिन्यानंतर 1-2 महिन्यानंतर आपण सर्व नागरिक आम्हाला बोलून सांगणार की साहेब इथे सगळे व्यसन मुक्त, व्यसन मुक्त हे परिसर झालेली आहे, अशा प्रकारचे चित्र निर्माण करा. लोक चांगले आहे, लोकांची सहकार्य नक्कीच आपल्याला मिळतील. काही अवैध धंदेवाले पण जे असतील त्यांना आपण सांगा 90% त्याचे पण सुधारतील, हे 10% सुधारणार नाही, त्यांना आपण आपल्याप्रमाणे आपल्या पद्धतीने सुधरून टाका आणि जनता आपण सहकार्य करा. एकमेकांनी मारहाण करत होते, ही किती उचित आहे आणि का अशा घटना घडला आणि काय आपण करायचे जेणेकरून अशा पुढे अशा घटना होणार नाही, यासाठी सगळ्यांना आपल्याला आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आणि नंतर अशा प्रकारची जी घटना घडली आता त्याचे व्हिडिओ काढणे, त्याचे फोटोग्राफ काढून इकडे तिकडे प्रसारित करणे जेणेकरून एक कॉम्युनल एटमॉस्फिअर जे शहराचे आहे आणि या परिसराचे यावर विपरीत परिणाम होत होता अशा दिसून येत आहे. परंतु सगळ्यांनी मिळून आपण सगळे प्रतिष्ठित लोकांनी मिळून आणि सगळे आयोजकांनी मिळून पोलिसांसोबत ते सगळे प्रकरण हाताळले. आमचे फक्त आपल्याला एवढेच आग्रह राहील की ही घटना त्या दिवशी घडला आणि त्याचे एक परिणाम झाला, पुढे अशा प्रकारचे घटना घडू नये. आणि काही आपत्तीजनक एखाद लहान छान घटना घडला तर त्याचे व्याप, त्याचे परिणाम इतके मोठा आणि या एक स्तरावर न जाईल यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे. दोन्ही समाजाचे प्रतिष्ठित लोकांना बसून चर्चा करून पूर्णपणे याचे मार्ग काढावा लागेल. कारण पोलिसांची भूमिका आम्ही स्पष्ट करतो, आम्ही शेवटचे क्षणीपर्यंत हात जोडून आग्रह करतो की अशा कोणताही कृत्य करू नये जेणेकरून काही गुन्हेगारी किंवा काही कायदा सुव्यवस्थेचे परिणाम निर्माण होईल. परंतु सगळे विनंती केल्यानंतर जर तरी पण घटना घडत असतील आणि तरी पण काही कायदा सुव्यवस्थेवर परिणाम पोहोचत असतील तर पोलीस गप्प पण बसणार नाही. पोलिसांची जे कारवाई होईल त्या कारवाईचे परिणाम दोन्ही गटाचे सगळे लोकांवर होतात. म्हणून ती वेळ येऊ नये म्हणून थोडा सामंजस्याने सगळ्यांना घेणे गरजेचे आहे. जे काही परिणाम आहे ते होऊ शकते याचे जाणीव आपले पुरुष मंडळीला आणि आपले जे मुला मुली आहेत, जे मुले आहेत, जे लहान यूथ मंडळी आहे यांना ही जाणीव होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मी महिला मंडळीला विनंती करणार की हे गोष्टी आपण कृपया करून सगळ्यांना समजून सांगावी. आमचे स्थानिक पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक हे नवीनच आलेले आहे, एसीपी साहेब पण नवीन आहे आणि जे टीम ज्यांनी काम केलेली आहे त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो. मी शहरात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, जातीय सलोख्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे, कटिबद्ध आहे आणि वचनबद्ध आहे. याचेवर कोणी विपरीत काही आपत्तीजनक घटना काही कृत्य करण्याचे प्रयत्न करतील तर पोलीसचे संयम पर्यंत राहतील. परंतु संयम जर तुटला तर कारवाई अत्यंत कडक होऊ शकतील याची जाणीव पण सगळ्यांना होणे अत्यंत गरजेचे आहे. मी अशा सांगतो अशा कारणाने की आपले सगळ्यांपैकी 99.99% लोक चांगले असते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.